मी डॉक्टर राजेश राजोरे, आवृत्ती संपादक, दैनिक देशोन्नती, बुलढाणा जिल्हा आवृत्ती. सरळ मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आपला आजचा विषय मुस्लिमांबाबत जगाचा बदलता दृष्टिकोन असा आहे. मजहब के नाम पर जब दीवारें खड़ी हो जाती है, मजहब के नाम पर जब दीवारें खड़ी हो जाती है, इंसानियत की राहें अक्सर छोटी पड़ जाती है. इंसानियत की राहें अक्सर छोटी पड़ जाती है. भारतात 2014 पासून भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर अनेक सामाजिक आणि राजकीय प्रश्नांकडे हिंदू मुस्लिम दृष्टिकोनातून पाहिले जात असल्याची चर्चा वाढली आहे. सरकारवर हिंदुत्ववादी अजेंडा राबविण्याचे आरोप झाले, तर दुसरीकडे काही जणांनी देशाच्या सुरक्षिततेसाठी धार्मिक कट्टरतेवर नियंत्रण आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल पाकिस्तानमध्ये नेण्याचा प्रयत्न झाला होता असा ऐतिहासिक संदर्भ देत डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या भूमिकेचा उल्लेख केला. त्यानंतर पुन्हा एकदा इतिहास, फाळणी आणि हिंदू मुस्लिम संबंध यावर चर्चा सुरू झाली. इतिहासात मुस्लिम आक्रमकांचे आक्रमण, काही मंदिरांचे विध्वंस आणि दीर्घकाळ चाललेली सत्ता ही वस्तुस्थिती आहे. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृती, कला, वास्तुकला आणि प्रशासनातील अनेक मुस्लिम शासकांचे योगदान हे इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. चीन, फ्रान्स, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, म्यानमार आणि श्रीलंका यासारख्या देशांमध्ये सुरक्षा, धर्मनिरपेक्षता किंवा राष्ट्रीय धोरणांच्या कारणास्तव मुस्लिम समाजाशी संबंधित काही नियम व निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र या नियमांचे स्वरूप आणि उद्दिष्टे देशानुसार वेगवेगळी आहेत. जगातील अनेक देशांनी धार्मिक कट्टरता, दहशतवाद, बेकायदेशीर स्थलांतर आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव काही कठोर धोरणे स्वीकारली आहेत. काही देशांमध्ये चेहरा झाकणाऱ्या पोशाखांवर निर्बंध आहेत, तर काही देशांनी बेकायदेशीर स्थलांतराविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. संबंधित देशांच्या मते हे नियम एखाद्या धर्माला लक्ष्य करण्यासाठी नसून ते राष्ट्रीय हित आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने लागू करण्यात आले आहेत. याचबरोबर जागतिकीकरण आणि डिजिटल युगामुळे विविध धर्म, संस्कृती आणि समाज याच्यातील संवादी वाढला आहे. त्यामुळे एका बाजूला कट्टरते विरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी होत असताना दुसऱ्या बाजूला धार्मिक सहिष्णुता, मानवी हक्क आणि सामाजिक समावेशकता यांचे महत्त्वही अधोरेखित केले जात आहे. अनेक देशांमध्ये मुस्लिम समाजातील शिक्षित तरुण, उद्योजक, वैज्ञानिक आणि सामाजिक कार्यकर्ते सकारात्मक परिवर्तनाचे प्रतीक बनत आहेत. भारतातील मुस्लिमांवर विशेष राष्ट्रीय स्तरावरील धार्मिक बंदी नाही, मात्र काही राज्यांमध्ये गोहत्या, धर्मांतर, धार्मिक मिरवणुका आणि कायदा सुव्यवस्थेशी संबंधित नियम सर्व नागरिकांवर लागू होतात. या विषयांवर राजकीय आणि सामाजिक वादही होत असतात. भारतात बांगलादेशी घुसखोरी, रोहिंग्या, निर्वासित आणि सीमा सुरक्षा यांच्यासारख्या प्रश्नांवर कठोर भूमिका घेण्यात आली आहे. त्याच वेळी भारतीय संविधानाने सर्व धर्मांना समान अधिकार दिले आहेत. त्यामुळे कायद्याचा आधार धर्म नसून नागरिकत्व, संविधान आणि राष्ट्रीय हित असावे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. म्हणूनच भारतात अनेक वेळा मुस्लिम लॉ साठी विरोधही केला जातो. मुस्लिम समाजाच्या संदर्भात शिक्षण, रोजगार, महिलांचे सक्षमीकरण आणि मुख्य प्रवाहातील सहभाग याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. त्याच वेळी मुस्लिम समाजातील अनेक व्यक्ती शिक्षण, उद्योग, विज्ञान, कला, क्रीडा आणि प्रशासन या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत असल्याचे वास्तवही नाकारता येत नाही. आजची सर्वात मोठी समस्या म्हणजे हिंदूंना मुस्लिमांची आणि मुस्लिमांना हिंदूंची भीती दाखवून राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न. या भीतीच्या राजकारणातून समाजात अविश्वास वाढतो, तणाव वाढतो आणि विकासाचे प्रश्न मागे पडतात. भारत हे संविधानानुसार धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. येथे प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याचा आणि आचरण करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कट्टरतेला विरोध करताना कोणत्याही समाजाबद्दल द्वेष न वाढवता कायद्याचे राज्य मजबूत करणे आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे हेच योग्य ठरेल. मुस्लिमांबाबत जगात दृष्टिकोन बदलत असेल तर त्यामागे केवळ धर्म नाही, तर सुरक्षा, स्थलांतर, कट्टरता, सामाजिक बदल आणि राजकारण यांचाही मोठा वाटा आहे. मात्र कोणत्याही समाजाला सामूहिक दोष देऊन समस्या सुटत नाहीत. संविधान, कायदा आणि राष्ट्रीय हित याच्या चौकटीतच या प्रश्नांची उत्तरे शोधावे लागतील हेच वास्तव आहे. शेवटी मला या आशयाचा एक शेर आठवतो,
नफरत की आग से कोई घर रोशन नहीं होता। नफरत की आग से कोई घर रोशन नहीं होता। मुल्क तभी आगे बढ़ता है जब इंसान इंसान होता। मुल्क तभी आगे बढ़ता है जब इंसान इंसान होता। नमस्कार।